नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण थेट तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवतो. आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण हृदयविकाराच्या झटक्याचा अलार्म याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर तन्मय दिलीप यरमळ जैन. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर तन्मय हे पुण्याच्या खराडीतील नामवंत कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी MD मेडिसिन DNB कार्डिओलॉजीचं शिक्षण घेतलंय. बंगळुरू येथील प्रसिद्ध कार्डियक इन्स्टिट्यूट नारायणा हृदयालय इथून त्यांनी DNB पदवी संपादित केली. त्यानंतर बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांनी कार्डिओलॉजीचे असोसिएट कन्सल्टंट म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली. तसंच जपानमध्ये जाऊन त्यांनी कार्डियकच्या जटिल अशा शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. त्यांना दक्षिण कोरियामध्ये आंतरराष्ट्रीय फॅकल्टी पेनालिस्ट म्हणून देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना MUHS विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते 2016 साली नाना मोने पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. खरं तर आजवर अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. वृद्धांमध्ये कोविड-19च्या प्रतिबंधासाठी BCG लसीकरणाच्या ICMR चाचणी ते सहतपासक होते. विविध प्रतिष्ठित अशा आरोग्य शिखर परिषदांमध्ये देखील ते सहभागी झालेले आहेत. लोकांना जास्तीत जास्त ज्ञान मिळावं यासाठी ते काम करतात. डॉक्टर, चर्चेच्या सुरुवातीलाच अतिशय गंभीर प्रश्न विचारते की आजकाल ना हार्ट अटॅकची प्रकरणं सातत्यानं कानावर पडतात आणि विशेषतः तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढले. काय यामागचं नेमकं कारण आहे, आपल्याकडून जाणून घ्यायचंय. धन्यवाद. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आजकाल आपण बघतोय की हृदयरोगाचे प्रमाण हे फार अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे, विशेषतः तरुणांमध्ये. आणि याचं मुख्य कारण म्हणजे जीवनशैलीतील बदल. तर आजकालच्या वेगवान जीवनशैलीमध्ये असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, नियमित झोप न घेणे, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान आदी सेवन किंवा मग जे अनरिअलिस्टिक गोल्स आहे, ह्या स्पर्धात्मक याच्यामध्ये जे अनरिअलिस्टिक गोल्स आहे त्याच्यामुळे जे दुष्परिणाम हृदयावर होतात, ह्या सगळ्यांच्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण अतिशय वाढलेले आहेत. अगदीच. आणि हार्ट अटॅक व्यतिरिक्त असे कोणते आजार आहेत ज्यांकडे आपण दुर्लक्ष करू नये, आपण काळजी घ्यायला हवी हृदयासंदर्भात? हृदय म्हटले की हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक हेच आपण मुख्यतः ऐकतो किंवा बोलण्यात येते. परंतु याच्या व्यतिरिक्त देखील असे भरपूर गंभीर आणि महत्त्वाचे हृदयाचे आजार आहेत ज्याच्याबद्दल माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. त्याला जर योग्य वेळेत निदान न झाले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. जसे की हृदयविकाराच्या स्नायूंचा आजार, त्याला आम्ही कार्डिओमायोपॅथी असे म्हणतो. हृदयाच्या झडपांचा आजार अर्थात व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज किंवा जन्मजात आजार ज्याला आम्ही कंजेनायटल हार्ट डिसीजेस म्हणतो, ज्यामध्ये हृदयामध्ये होल असणे किंवा मग काही कम्युनिकेशन्स गॅप हे असणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणे, त्याला आम्ही कार्डियक अरेथमियाज असे म्हणतो. हृदय निकामी होणे किंवा कमकुवत होणे, त्याला हार्ट फेलियर असे म्हणतात. असे भरपूर गंभीर आणि महत्त्वाचे आजार हृदयांमध्ये होतात. ऑफकोर्स ह्या सगळ्यांमध्ये हार्ट अटॅक हे सगळ्यात महत्त्वाचे आणि कॉमन आणि गंभीर आहे, परंतु इतर आजार देखील तेवढेच महत्त्वाचे आणि गंभीर असतात, म्हणून त्यामुळे आपण दुर्लक्ष करता येत नाही. डॉक्टर, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक वेगवेगळं असतं ना? हो, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक हे बरेच वेळा कन्फ्युजन असते लोकांमध्ये की हे एकच आहे, पण हे एक नसून हे दोन्ही भिन्न घटक आहेत आणि वेगळे आजार आहेत. दोन्ही गंभीर आहेत, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यकता असते. त्यातला हार्ट अटॅक म्हणजे हे सर्क्युलेशन प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये ज्यामध्ये हृदयाची रक्तवाहिनी जे हृदयाला रक्तपुरवठा करते, असे कोरोनरी आर्टरीजमध्ये अचानक अडथळा येऊन ते हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम हृदयाच्या पंपिंगवर होतात. तर हे सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम झाला. तसेच कार्डियक अरेस्ट हे इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये हृदयाचे प्रभावीपणाने काम करणे बंद होते आणि त्याचं रक्तप्रवाह कमी होतो किंवा बंद होतो आणि पेशंट अचानक बेशुद्ध पडते. तर एक इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे कार्डियक अरेस्ट आणि हे सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे, जिथे हृदयाला रक्तपुरवठा नियमित होत नाही. तर हे दोन्ही गंभीर आजार असून त्यांना योग्य वेळी उपचार करणे आवश्यक असते. ज्यामध्ये आपण जसं बघतो हृदयाचा हार्ट अटॅक आला जिथं रक्तवाहिनी ब्लॉकेज आहे, रक्तपुरवठा कमी होतो, त्यामध्ये आपण एमर्जन्सी अँजिओप्लास्टी किंवा मग एमर्जन्सी मेडिसिन्स देऊन आपण ती रक्तप्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याचे पुढचे धोके टाळू शकतो.
तर कार्डियाक अरेस्ट याच्यामध्ये हृदय बंद पडलेले असते, त्याचं प्रभावीपणाने रक्तपुरवठा होत नाही, त्यामध्ये आपण एमर्जन्सी CPR किंवा मग DC शॉक द्यायला लागतं पेशंटला, नाही तर त्या पेशंटची वाचण्याची शक्यता कमी होऊन जाते, म्हणजे त्यांचा जीव जाऊ शकतो, जीव जाण्याची शक्यता वाढते. बऱ्याच जणांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्या व्यक्तीला कळतही नाही की आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो, ज्याला म्हणतात सायलेंट हार्ट अटॅक. या सायलेंट हार्ट अटॅकमध्ये आणि इतर हार्ट अटॅकमध्ये काय फरक असतो डॉक्टर? सायलेंट हार्ट अटॅक हा लक्षण विरहित किंवा मग अगदी कमी लक्षणे किंवा मग बऱ्याच वेळा दुर्लक्षित केलेले लक्षणे याच्यामुळे झालेला असतो, त्यामुळे तेवढाच असतो, त्याचा प्रभावही तेवढाच असतो. बरेच वेळा पेशंटला कळून येत नाही किंवा लक्षात येत नाही की हे लक्षण होऊन गेलेत आणि त्यांना तो हृदयविकाराचा झटका येतो. हे तेवढाच गंभीर आहे, त्याला जर योग्य वेळेत निदान नाही केले तर त्यांचा पुढचे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. बरेच वेळा असं होते की मुख्यतः ह्याचे जे मुख्य कारणं जे असतात त्यामध्ये डायबिटीज पेशंट आहे किंवा वयोवृद्ध लोक आहेत किंवा मग स्त्रियांमध्ये किंवा मग असामान्य लक्षणं घेऊन जे रुग्ण येतात त्यांच्यामध्ये ह्यांचं प्रमाण फार जास्त आहे. त्यामुळे नियमित तपासणी जर केली तर ह्याचं योग्य वेळेत निदान होऊन त्याचा उपचार आपण करू शकतो. बरोबर आहे. आणि यासाठी ना लक्षणं सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. लक्षणांबाबत आपण चर्चा करूच, पण त्याआधी धोके आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत की कोणते असे धोके असतात ज्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता बळावते. तर हृदयविकार होण्यामध्ये काही मेजर रिस्क फॅक्टर्स किंवा मग मेजर घटक, त्याला आम्ही रिस्क फॅक्टर्स असं म्हणतो, हे कारणीभूत असतात हा हृदयविकार होण्यासाठी, ज्यामध्ये वाढते वय, अनुवंशिकता म्हणा किंवा मग शुगर आहे, उच्च रक्तदाब आहे, कोलेस्ट्रॉल आहे जे बॅड कोलेस्ट्रॉल आपण म्हणतो, किंवा मग स्ट्रेस, ताणतणाव जो आहे त्यामुळे, किंवा मग असंतुलित आहार, प्रोसेस्ड फूड जे आपण आजकाल जास्त प्रमाणात बाहेरचं प्रोसेस्ड फूड घेतो, किंवा मग अनियमित झोप, धूम्रपान, मद्यपान ह्याचं अतिशय सेवन किंवा इतर ड्रग्सचं अतिशय सेवन करणे, हे सगळे जे रिस्क फॅक्टर्स आहेत, एस्पेशली मॉडिफायबल, काही नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात, ह्या सगळ्या घटकांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जसं आपण सांगितलं सुरुवातीलाच की आपली जी बदलती जीवनशैली आहे धावपळीची, त्यामुळे विविध आजार जडतात आपल्या शरीराला आणि त्यामुळेच हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा वाढलंय. त्यातल्या त्यात एक बघण्यात येते की भारतीयांमध्ये कॉमनली बघण्यात येते की एकपेक्षा अधिक रिस्क फॅक्टर्स किंवा धोके असण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यामध्ये काय होते, ह्या जेवढे जास्त रिस्क फॅक्टर तेवढ्या पटीने आपली हृदयाची धोका होण्याची शक्यता जास्त असते. जर बघितलं तर एक किंवा अधिक जर रिस्क फॅक्टर असतील तर ते रिस्क ॲड ऑन न होता ते एक्सपोनेन्शियली मल्टिप्लाय होतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला शुगर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, अनुवंशिकता असेल, असे जर 3 रिस्क फॅक्टर आहेत तर तुमचा हृदयविकार होण्याचा चान्सेस हे 3 पटीने न वाढता 2 to the power 3 असं 8 पटीने तो रिस्क वाढते. त्यामुळे एव्हरी जे प्रत्येक घटक ॲड होते किंवा रिस्क फॅक्टर ॲड होते तेवढ्या मल्टिप्लाय होते आपली रिस्क. बरोबर आहे. डॉक्टर, अशी कोणती लक्षणं असतात म्हणजे वॉर्निंग साईन्स असतात ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना याची माहिती असणे फार आवश्यक आहे की हृदयविकाराचे जे लक्षणं असतात ते शक्यतो जे सामान्य लक्षणं असतात, ज्याच्यामध्ये आपण छातीत दुखणे किंवा भारीपणा वाटणे किंवा मग बरेच वेळा छातीतलं जे दुखणं आहे ते लेफ्ट शोल्डर किंवा डाव्या हाताच्या बाजूने रेडिएट होणे किंवा जबड्याकडे रेडिएट होणे, हे सगळे याला आम्ही अंजायना असं म्हणतो. त्या व्यतिरिक्त बरेच वेळा पेशंटला छातीत जळजळ करणे, जसं ॲसिडिटीचा त्रास होतो तसं जळजळ करणं देखील हे हृदयविकाराचंच एक लक्षण आहे. आणि बऱ्याचदा आपण ते मिस करतो, दुर्लक्ष करतो. तर त्या व्यतिरिक्त श्वास न घेणे किंवा चालताना धाप लागणे, अचानक भरपूर घाम येणे किंवा मग छातीत धडधड करणे, हातपाय थंड पडणे, चक्कर येणे, हे सगळे सामान्य लक्षणं आहेत. काही पेशंटमध्ये असामान्य लक्षणं देखील असतात, जसे की थकवा जाणवणे किंवा BP लो होणे, हृदयाचे ठोके वाढणे, हे सगळे जे लक्षणं आहेत हे सगळे अतिशय महत्त्वाचे लक्षणं आहेत आणि त्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा हृदयरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्याची तपासणी करून घेणं फार आवश्यक आहे. बरोबर. भारतीयांमध्ये आपण बघतो की बरेच वेळा आपल्या एक दुर्लक्ष करण्याचं एक टेंडन्सी असते, ज्यामध्ये आपण आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो किंवा मग हॉस्पिटलला जाण्याचे टाळतो. त्यामुळे आपला जो आजार आहे तो योग्य वेळेत निदान न होता तो गंभीर स्वरूपात आपण तो वाढतो. तर त्यामुळे काही जर अनयुज्युअल सिम्पटम्स असतील, असामान्य सिम्पटम्स जर असतील तर त्वरित जाऊन आपण आपले तपासणी करून घेणं फार आवश्यक होतं. यामध्ये बरेच वेळा असं होऊ शकते की तुम्ही 5 पैकी 4 वेळेला
धोक्याची घंटा म्हणून तुम्ही हॉस्पिटलला जाताय, म्हणजे फॉल्स अलार्म म्हणून तुम्ही हॉस्पिटलला जाताय. परंतु एक वेळा जेव्हा खरंच तुमच्या हृदयाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि त्याला योग्य उपचाराची गरज आहे, त्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घ्यायचा असा आपण सल्ला दिलेलाच आहे. या व्यतिरिक्त आपण जीवनशैलीत अशा कोणत्या उपाययोजना करू शकतो की ज्यामुळे एकूणच आपल्या हृदयाचं आरोग्य हे सुदृढ राहील? आपलं हृदय जे आहे हे एखाद्या मशीनप्रमाणे 12 महिने 24 तास आपल्यासाठी कार्यरत असते. त्यामुळे आपली ही प्राथमिक जबाबदारी आहे की आपण त्याची योग्यरित्या काळजी घेतली पाहिजे, ज्यामध्ये आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आपण थोडे बदल केले पाहिजेत, ज्यामध्ये आपण कमीत कमी नियमाने 30 मिनिटं चालणे किंवा मग व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे किंवा बाहेरचे खाणं पिणं टाळणे, वेळोवेळी झोप नियंत्रित ठेवणे किंवा ताणतणाव जो आहे तर स्ट्रेस मॅनेजमेंट हे अतिशय व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त धूम्रपान, मद्यपान ह्याचा त्याग करणे हे सगळे रोजच्या जीवनशैलीतील आपल्या गोष्टी आहेत. ह्या जर आपण नियमितपणाने फॉलो केला तर आपलं हृदयाचं आरोग्य आणि आपलं स्वास्थ्य हे व्यवस्थित राहू शकतो. त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नियमितपणाने आपल्या रक्ताच्या चाचण्या किंवा मग हृदयाच्या तपासण्या ह्या करून घेतल्या पाहिजेत. काही त्रास असो अथवा नसो, परंतु ह्या जर रेग्युलर चेकअप केल्या तर काही सायलेंट हार्ट अटॅकसारख्या गोष्टी किंवा काही गोष्टी असतात जे आपल्याला त्याचे काही सिम्पटम्स नसतात, तर हे आपण योग्य वेळेत निदान करून त्याचं उपचार करू शकतो. रोजच्या जीवनात अगदी साध्या चांगल्या सवयी लावून घ्याव्या असं आपण सांगितलं डॉक्टर. पण ना बऱ्याचदा दररोज जिम करणाऱ्यांमध्ये किंवा हेल्दी डाएट घेणाऱ्यांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकची प्रकरणं आता वाढू लागलेली आहेत. मग यामागे काय कारणं असू शकतात? हे फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा बघतो आपण की जिम करताना किंवा मग इतर वेळी देखील काही एक्सरसाइज करताना पेशंटला किंवा कोणाला काही हृदयाचे त्रास होण्याची शक्यता असते. तर ह्यामध्ये हेल्दी लाईफस्टाईल असणे हे आवश्यक किंवा चांगले आहेच, परंतु याच्या व्यतिरिक्त काही जर रिस्क फॅक्टर असतील किंवा घटक असतील, जसे की धूम्रपान आहे, अनुवंशिकता आहे किंवा काही निदान न झालेले आजार जसे शुगर, BP, कोलेस्ट्रॉल आहे, जे आपण चेक नाही केलं तर कळणार नाही, किंवा काही सुरुवातीचे जे ब्लॉकेजेस असतात ज्याच्याशी रिलेटेड काही लक्षणं दिसून येत नाही, परंतु ते ब्लॉकेजेस हळूहळू फॉर्म आणि डेव्हलप करतात. हे जर आपण योग्य वेळेत जर त्याचा उपचार किंवा निदान नाही केले तर ते असं एक्सरसाइज करताना किंवा काही लोकांमध्ये सडन एक्स्ट्रीम एक्सरसाइज केल्यामुळे किंवा मग सडनली तीव्र जर एक्सरसाइज केले किंवा व्यायाम केला तरी देखील हृदयाचा धोका होऊ शकतो. वॉर्मअप न करता किंवा ट्रेन न करता, हृदयाला ट्रेनिंग न करता जर आपण जर सडन एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटीज केल्या तरी देखील हृदयाचा आजार किंवा धोका होऊ शकतो. डॉक्टर, आपल्या कारकिर्दीत आपण आजवर अनेक रुग्णांवर उपचार केलेले असतील. एखादी आपल्याला वाटणारी एखादी चॅलेंजिंग केस आमच्याबरोबर शेअर करू शकता? तसं पाहायला गेलं तर आमच्या रुटीन डेली प्रॅक्टिसमध्ये भरपूर असे चॅलेंजिंग केसेस आम्हाला येतात आणि किंवा फेस करावे लागतात. परंतु त्यातले आणि प्रत्येक केस ही आमच्यासाठी काही एक वेगळं चॅलेंज किंवा अनुभव देऊन जाते. परंतु त्यातल्या काही केसेस असतात जे आपल्याला काहीतरी नवीन लक्षात राहतात. तर एक रिसेंटली आम्ही मागच्या आठवड्यात केलेली केस आहे, ज्यामध्ये आम्ही हृदयाचं जे झडप आहे, आयोटिक वॉल रिप्लेसमेंट आम्ही ओपन हार्ट न करता पायातनं छोट्या छिद्राद्वारे केली. त्याला आम्ही टावी असं म्हणतात. तर ह्यामध्ये जे आमची जी पेशंट होती ती 70 वर्षाची वयोवृद्ध महिला होती. तिला भरपूर आजार होते किंवा रिस्क फॅक्टर्स होते, त्यामुळे त्यांचं ओपन हार्ट सर्जरी करून वॉल रिप्लेसमेंट करणं शक्य नव्हतं. तर त्या पेशंटमध्ये आम्ही ओपन हार्ट सर्जरी न करता बिना टाक्याची छोट्या छिद्राद्वारे आम्ही जाऊन तिथे वॉल रिप्लेसमेंट केला, टावी केली. परंतु ह्या केसमध्ये एक विशिष्ट किंवा एक चॅलेंज आम्हाला हा ॲनाटॉमिकल चॅलेंज होता, ज्यामध्ये हृदयाची मुख्य रक्तवाहिनी, जे डाव्या बाजूची मुख्य रक्तवाहिनी असते ती त्या नॅचरल झडपेच्या अगदी जवळ होती. त्याचा डिस्टन्स फार कमी होता. त्यामुळे रुटीन जे आम्ही टावी प्रोसिजर करतो, वॉल रिप्लेसमेंटचं जी सर्जरी प्रोसिजर करतो ती करण्याचं थोडे रिस्क होती, की जर त्या झडपेमुळे मुख्य प्रवाह हृदयाचा बंद होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही ह्या टावी प्रोसिजरमध्ये एक मॉडिफाईड प्रोसिजर केली, त्याला बेसिलिका प्रोसिजर असे म्हणतात, ज्यामध्ये आम्ही मांडीतून त्यांच्या हृदयाचं जे वॉल आहे, झडप आहे, त्याला आम्ही टिअर केलं आणि मग तिथे आयोटिक वॉल इम्प्लांट केला आहे. आणि आमचा पेशंट दुसऱ्या दिवशी उभं राहून चालू शकला आणि चौथ्या दिवशी तो पेशंट ठणठणीत बरा होऊन घरी गेला.
म्हणजे त्यांना तुम्ही एका अर्थाने नवजीवन जीवन दिलं, दिलंय डॉक्टर. 70व्या वर्षी. अगदीच. आपण सांगितलं की हृदयाचं आरोग्य सुदृढ ठेवावं यासाठी आपण वेळच्या वेळी रक्ताच्या चाचण्या किंवा इतर कोणत्या तपासण्या करणं आवश्यक आहे. साधारण एकूणच आपलं आरोग्य छान राहावं, उत्तम, यासाठी किती महिन्यांतून एकदा आपण चाचण्या करण्याचा सल्ला द्याल? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा असं दिसतं की हृदयाचे काही आजार किंवा रिस्क फॅक्टर जे आहेत त्याचे काही लक्षणं दिसून येत नाहीत किंवा मग त्याचे काही लक्षण विरहित असतात, जसे की शुगर आहे, BP आहे, कोलेस्ट्रॉल आहे किंवा काही लोकांमध्ये जन्मतः हृदयाला होल असतात किंवा तर त्याचे काही सिम्पटम्स नसतात. परंतु हे जर आपण नियमित चाचण्या जर केल्या, रेग्युलर चेकअप केलं, तर त्याच्यामध्ये हे आपण त्याचं निदान करू शकतो आणि योग्य वेळी त्याचा उपचार करू शकतो. तसंच काही लोकांमध्ये आपण बघतो की हे जे ब्लॉकेजेस आहेत ते हळूहळू फॉर्म होतात. तर जोपर्यंत ते क्रिटिकल ब्लॉकेजेस होत नाही तोपर्यंत त्याचं काही सिम्पटम्स येत नाही. तर हे जे ब्लॉकेजेस आहेत ते आपण योग्य वेळेत आपण त्याचं निदान करून त्याला जर ट्रीटमेंट केलं तर पुढचे येणारा हृदयविकाराचा झटका किंवा मग त्याचे जे हे असतात ते आपण टाळू शकतो. अगदीच. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. अगदी थोडक्यात जाता जाता आपण आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? आपल्या हृदयाची काळजी घेणे हे एक गरज नसून आपल्या जीवन आणि भविष्य सुरक्षित करण्याचा मार्ग आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण, ह्या सगळ्या गोष्टी आणि धूम्रपान, मद्यपानाचं त्याग करणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या हृदयाचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवू शकतो. तसेच हृदयरोगांपासून बचाव हे म्हणजे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदाचा आधार आहे. त्यामुळेच उशीर न करता आपण सर्वांनी आपल्या हृदयाचे स्वस्थ जपण्यासाठी जबाबदारपणाने जीवनशैली निवडावी. डॉक्टर, खूप खूप आभार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.